श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत याचे 21 अध्याय वाचनासाठी सुरू करणार आहोत आणि दररोज एक अध्याय याप्रमाणे आपल्या चॅनलवर येणार आहेत। ज्या कुणाला वाचता येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा। इथून पुढचे 21 अध्याय हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत, जेणेकरून ज्यांना वाचता जरी नाही आले तरी ती त्यांच्या कानी पडतील। तर यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवते नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दोदांतीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एकनित्य विमल चंचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। ओम रत्कांड रत्नवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपीच माला दंडकमंड लुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पहिमाम। जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनित समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवजन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वर्द प्रसार मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली। जो अज्ञातिमीर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला। धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्धाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना करी जोडणी आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी एकुनिया स्तुती संतोषिली स्वामी राजामूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदोभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामनची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियले ईश चरणी जडिले चित्त ऐसी तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर्धप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते एकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधुतीनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा। श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभ भारपर्णमस्तु। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः,
कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ते होतसे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवूनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आलो कोठुनी स्वामींनी हास्यमुख्य करुनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती त्याची महाप्रख्यात पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिले तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून ह्या झाले तेपासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येती साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शने देती तयांसी येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शंभुमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय 3 आजचा अध्याय 3 श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी त्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांस मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेका परिणस मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कारी पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाच्या गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदोग यागादिक काही चोळापाने केले नाही स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष हसुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली येती विख्यात पातले वार्ता ऐसी एकोणी राव बोलला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस जाहले लोकां माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत जाऊन या नगरात भेटूतया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखांतून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची
खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोड हा, श्री स्वामी राजा पर्णमस्तु, श्रीरस्तु शिंब भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगरा प्रवेशे, तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामीनाथाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता एकदा, पुनरावृत्ती चुकेल, गत ध्यायाची अंती, अक्कलकोटे आली येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, 16 दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्यांचे, 16 सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोंगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, माया माये पसारते फसले, ऐसे आले कितेक, भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते येती राजपुरविती, दृढचरणी जयाची भक्ती, त्याची होती कल्पतरू, जे का निंदक कोटील, तया शास्त्रे केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करीताती, कोणी 2 संन्यासी, आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसतसे, ऐसे तयानी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीस आले, तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी, पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती, बसवल्या भक्ता पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्थात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहाली, दर्शन देऊन चरणाचे, मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढं ठेविती, कोणी फळ समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाचे, कोणी नवसाते करीती, कोणी आणुनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्यासापुढे लोटीती, मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्यासा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना, दंडवया कुस्तीत जना, अवतरले यतिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्ध्याय गोड हा, श्री स्वामी राजा पर्णमस्तु, श्रीरस्तु शंभू भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.